नमस्कार, मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण छोट्या बटाट्यांची खूपच चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी बनवणार आहोत। लहान मुलांना तर ही भाजी खूप आवडते, तर नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर छोट्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत एक 15 ते 20 असे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आणि त्याला कुकरला एक शिटी करून त्याची साल काढून घेतलेली आहे। 1 चमचा गरम मसाला, जिरे मोहरी फोडणीसाठी, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे मी, आणि लाल तिखट, मीठ, कढीपत्ता, हळद, 1 टोमॅटो बारीक कट करून, 1 कांदा बारीक कट करून आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिले आपले जे बटाटे आहेत त्याला आपण कॉर्नफ्लोअर लावून घेऊया। कॉर्नफ्लोअर लावल्याने आपले जे बटाटे आहेत ते खूप कुरकुरीत होतात। आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत। त्याचसोबत थोडंसं लाल तिखट आणि मीठ चवीनुसार घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर आपल्या बटाट्यांना छान कोट केलं पाहिजे। तर अशा प्रकारे आपण याला छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकताय कॉर्नफ्लोअर आपल्या बटाट्यांना छान लागलेला आहे। तर आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया। तुम्ही हवे तर थोडेसे डीप फ्राय पण करू शकता, पण मी इथे शॅलो फ्राय करून घेते। तर कढईमध्ये मी जवळजवळ 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आपले जे बटाटे आहेत ते एक एक करून सोडूया, हे बघा। आणि याला व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण छान क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मी। तर असंच हलवत आपण याला छान क्रिस्पी करून घेऊया वरच्या साईडनी। तर मुलांना हे बटाटे खूपच छान वाटतात आणि आवडतातही। तुम्ही ही भाजी झटपट मुलांना टिफिनसाठी देऊ शकता। तुम्ही बघू शकताय आपले बटाटे जे आहेत ते छान क्रिस्पी झालेले आहेत। जवळजवळ एक 10 मिनिटं लागलेली आहेत मला याला। तर आता हे बटाटे आपण काढून घेऊया आणि आता गॅसवर मी दुसरी कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालते मी। तेलाला छान गरम करून घेऊया। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालते। जिरे मोहरीला छान तडतडू देऊया। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट। जर तुमच्या मुलांना आलं लसूणची पेस्ट आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल। त्यासोबत कढीपत्ता, त्याला मी हाताने थोडंसं तोडून टाकलंय, आणि एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे बारीक, तो घालते आणि व्यवस्थित छान तळून घेऊया। कांदा लवकर तळावा म्हणून मी यामध्ये चिमूटभर मीठ घालते। कांदा छान परतून घेऊया गुलाबी रंगावर। आपला कांदा छान परतला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालते मी, आणि टोमॅटो आणि कांद्याला आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर आपले टोमॅटो आहेत ते छान सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये मी मीठ घालते। तुम्ही लक्षात ठेवा की आपण बटाट्यांना पण मीठ लावलेलं आहे आणि कांदा तळते वेळेस पण थोडंसं मीठ घातले, त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचसोबत मी इथे हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घातला आहे। थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी, कारण तेलामध्ये जर थोडीशी कोथिंबीर घातली की त्याचा स्वाद खूप छान येतो। आणि याला छान परतून घेऊया आपण। खूप टेस्टी होते ही भाजी, मुलांना तर खूपच आवडते। तुम्ही झटपट बनवून त्यांना टिफिनसाठी देऊ शकता। तर यामध्ये आपण जे शॅलो फ्राय करून घेतलेले बटाटे आहेत ते घालूया आणि छान परतून घेऊया। हे बघा, आपला मसाला जो आहे तो बटाट्यांना छान कोट झालेला आहे।
त्याला एक झाकण ठेवून आपण याला 5 मिनटं छान शिजवून घेऊया, कारण आपल्या मसाल्यामधले जे मसाले आहेत ते आपल्या बटाट्यामध्ये छान उतरले पाहिजेत. तर मी यावर एक झाकण ठेवते आणि 5 मिनटं शिजवून घेते. 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आपल्या बटाट्यांना कलर पहा तुम्ही किती छान आलेला आहे. तर एकदम टेस्टी अशी झटपट होणारी छोट्या बटाट्याची भाजी एकदम तयार आहे. तर आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते मी आणि आपली भाजी एकदम तयार आहे. तर मी हे आता एका प्लेटमध्ये काढून घेते. यासोबत तुम्ही मुलांना पराठा किंवा चपाती किंवा पुरी पण देऊ शकता. मुलं आवडीने खातील टिफिनमध्ये. तर आपली भाजी एकदम तयार आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर किती मस्त दिसत आहे. तर नक्की करून बघा ही भाजी. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. धन्यवाद.